देशामध्ये 70% लोक हे शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी हा आपला माल पिकवतो, त्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकारी हा शेतकऱ्याला नाही. तरी सुद्धा या ठिकाणी पुढील नृत्य सादर होणार आहे. शेतकरी नृत्य सादरकर्त्या विद्यार्थिनी आहे अनुराधा नाईक, सारिका गुंड, भक्ती खरात आणि त्यांचा गट. नुकतंच जे गीत सादर झालेलं होतं आम्ही गड्या
वर्ग 8वीच्या शमीना पठाण, मयुरी राठोड, श्रावणी देशमुख, भावना देशमुख, धनश्री मोरे, हर्षदा कांगणे, दीपाली खंदारे, उषा तौर, धरती खंदारे, गंगासागर मापारी आणि श्रुती खंदारे. आम्ही शिवकन्या आज सजया है वे सारा शहर, आज हो गई वे रब दी महर। हाय सजया है वे सारा शहर, आज हो गई वे रब दी महर। अखियां चो डिगदे हंजो खुशियां दे तेरी बन जाना
सजना मैं भी सबरना अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे सखियां ने सजना मैं भी सबरना अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे दिल नहीं लगता है वे आके तो ले जावे तेरे इंतजार च तकदियां राह अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तू सजना वे अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तू सजना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारियां ने नचना सारियां ने गाना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारियां ने नचना सारियां ने गाना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारियां ने नचना सारियां ने गाना वे सादर करते आहे युवराज राठोड, नेमिनाथ सरकटे, आकाश चव्हाण यांचा गट या ठिकाणी नृत्य सादर करणार आहे. पहले चल बसे, आपको कुछ बोलना था? चल बसे. सर को चश्मा टाकायचा मूड नका. हेलो, देवी प्रसाद घर पर है? अभी 10 मिनट पहले ही चल बसे, आपको कुछ बोलना था? चल बसे. कूतरे साला देख के नंबर डाल कर. उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा. मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा ले. ये हल्का अबे तुम मैं तुम्हें तुम पे उला दूंगा. मेरा भी लाख रुपया पिधर है. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. अच्छा ये सब भाई लोग इधर आज से कोई भी भाई पानी का लाइन में नहीं खड़ा रहेगा. मैं सबके घर में 3 नल लगा देने वाला. जिसको गर्म पानी से नहाना है उसके लिए गर्म पानी का नल, जिसको ठंडे पानी से नहाना है उसके लिए ठंडे पानी का नल. और तीसरा नल? नहीं, तीसरे नल में पानी नहीं आएगा बाबा. जिसको नहीं नहाने का है वो तीसरे नल के नीचे बैठेगा. देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के. देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के. खुशियों की बारात है, पैसों की बरसात है. सच्चे हो गए सारे सपने खुले नसीबा यार के. देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के. देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के. कितना दिखता न दिखता न दिखना दिखना कितना दिखता न दिखना. ग्रेट मिस्टर श्याम, आपने एमकॉम किया है? जी. मिस्टर राजू,
ये कौन सी डिग्री है आपकी? यूएस। इसकी टोपी उसके सर। एक्चुअली इंटरनेशनल टैलेंट ऑफ अल्टीमेट स्टूडेंट ITUS। लेकिन मैंने तो इसी डिग्री के बारे में कभी नहीं सुना है। ये मेरा डिग्री। कहाँ तक पढ़े हैं आप? दोपहर तक। सुबह मेरा बाप मेरे को स्कूल पे छोड़ के गया और दोपहर को पूरी स्कूल मेरे को घर पे छोड़ के गए ये सर्टिफिकेट के साथ। यूरोप देखा, अफ्रीकी डॉलर देखा, फिर भी दिल को भाया इंडियन रुपया। I love रुपया, 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 रुपया। I love रुपया, 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 रुपया। फिर हेरा फेरी। फिर हेरा फेरी। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या. अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी नृत्य सादर केलेलं आहे. या ऋतुजा कांगणे आणि चव्हाण. नुकतंच जे गीत सादर झालेले आहे फिर हेराफेरी, या गीतासाठी साई मंडप अँड डेकोरेटर्स सरकटे यांच्यातर्फे 101 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेले. धन्यवाद. राया झाली माझी दैना दैन रे तिच्या विना जीव माझा राहिना. राया झाली माझी दैना दैन रे तिच्या विना जीव माझा राहिना. राया झाली माझी दैना दैन रे तिच्या विना जीव माझा राहिना. साठी माझा जीव तळमळ जग तिची पाहण्या आलो तिच्या घरा पुढं. तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ जग तिची पाहण्या आलो तिच्या घरा पुढं. चेहरा तिचा डोळे भरून पाहिल्या विनारे चेहरा तिचा डोळे भरून पाहिल्या विनारे. कशाखाली घास माझ्या जाईना जाईना रे. राया भावी माझी बहिणा दैन रे तिच्या विना जीव माझा राहिना. राया भावी माझी बहिणा दैन रे तिच्या विना जीव माझा राहिना. नवराई माझी लाडाची लाडाची ग आपण हिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. घड़ी घड़ी हक चिक थोड़ी थोड़ी हक चिक शोर मचाए रे. हाय मेरी चुनरी भी सर के जाए रे. घड़ी घड़ी हक चिक थोड़ी थोड़ी हक
आणि काही आठवणी. अरे पोरी आला पोरी भारी मोडून चकोरी त्यांची व्हायरल स्टोरी आली ट्रेंडिंगला. जण चांदणी ही कोरीच्या करायला पोरी आली ढगातून खाली बघा लँडिंगला. अग चटक चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू हायस तरी कोण कोण वय वय कोण छबीदार छबी मी तोऱ्यात उभे हजारानं लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभे पोर मग मग माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभे हजारानं लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभे पोर मग मग माझ्या डीपीला. करत्यात follow, करत्यात follow, Insta click करणं. बडा नंबर मग नथे हे भावना भरायला. All you boys just get this thing हे भावना भरायला. With a friendship लग्नात हे भावना भरायला. Let's sit before it's too late हे भावना भरायला. त्याचे सांगतात ऐकायचे
अन्नपूर्णा चाटे खंडोबाची कारभारीनं त्यानंतर तयार राहायचं आहे गजानन देशमुख आणि त्याचा ग्रुप तात्या बॉईज. यहाँ हर कदम कदम पे धरती बदली रंग, यहाँ की बोली में रंगोली सात रंग। यहाँ हर कदम कदम पे धरती बदली रंग, यहाँ की बोली में रंगोली सात रंग। धानी पगड़ी पहने मौसम है नीली चादर ताने अंबर है, नदी सुनहरी हरा समंदर है सजना। देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। नुकतंच जे गीत सादर झालेले देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला असल्यामुळं काही अडचण आल्यास दिलगिरी व्यक्त करतो. प्लीज वेट फॉर अ मिनिट. हे बडीशेप आणि ओवा अन्न रगड दना दना.
नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं। नुकतंच जे रिमिक्स सॉन्ग सादर झालेले त्या सॉन्गसाठी आमच्या शाळेचे सहशिक्षक सरकडे सर यांच्यातर्फे 101 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं. धन्यवाद सर. शिवावतारी तुझी पार्वती आरतीचही बानुबाई. येलकोट येलकोट सदानंदाचा देवाधिपती कशी हरली त्याची मती. एका मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगी त्या खंडोबाची कारभारी झाली पांडुरंगरी.
सादर करण्यासाठी 50-50 वेळेस तयारी केलेली विद्यार्थ्यांनी फक्त टाळ्यांचा आवाज येऊ द्या. यानंतर पुढील नृत्य सादर होणार आहे. जिस देश में गंगा रहता है सादर करते आहे रुपाली पवार आणि त्यांचा ग्रुप. कंगन खनकाती है और माधुरियाँ गाती है. मध्यम मध्यम सी पवन चले कोयलिया गीत सुनाती है. बच्चा वह आज भी चांद को चंदा मामा कहता है. जिस देश में गंगा रहता है, जिस देश में गंगा रहता है, भाभी कंगन खनकाती है और माधुरियाँ गाती है. मध्यम मध्यम सी पवन चले कोयलिया गीत सुनाती है. बच्चा वह आज भी चांद को चंदा मामा कहता है. जिस देश में गंगा रहता है, जिस देश में गंगा रहता है. पनघट का पानी भरे गगरिया कोई दीवानी. ठंडी ठंडी पुरवाई में मीठी मीठी खुशबू. मत पूछो उस खुशबू में होता है कैसा जादू. जादू ऐसा होता है कि हर कोई झूमता रहता है. जिस देश में कंगन खनकाती है और माधुरियाँ गाती है. मध्यम मध्यम सी पवन चले कोयलिया गीत सुनाती है.
धन्यवाद. हे चाल जशी ना गावानी दिसते जशी झाल गोटी जसे पेरू आणि दिसते लाल लाल चाल जशी ना गावानी दिसते जशी झाल गोटी जसे पेरू आणि दिसते लाल लाल असते जशी परिवनी करते माझ हाल आज उद्या नको निघून जाईल हा विसाल जसं लागलं हिला सोलाव साल ही बोल कशी मटकत चाल जसं लागलं हिला सोलाव साल ही बोल कशी मटकत चाल खुले ठेवून चाली डोक्यावरच बाल ही बोल कशी मटकत चाल जसं लागलं हिला सोलाव साल ही बोल कशी मटकत चाल बागडांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतके सुंदर कोणीही होईन दंग काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना तिच्या काठीशी आले ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना तिच्या काठीशी बोलताय दिल में क्या क्या शुरू छुप छुप देखे आंखों में झाके दिल में क्या क्या शुरू मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क का रंग रंग बाय 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 थाम लो दिल को सब ये ज़मीं चूम कर सब कहो झूम कर ऐ वतन जाने जा जाने मन ये समा ये बहार दिल फिदा जाने सा ऐ वतन जाने जा जाने मन ये समा ये बहार दिल फिदा जाने सा जलवा तेरा जलवा
आपण. कोई मारे ना यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है ऐसे है चाहे कैसे है अरे जो भी है जैसे है खुद पे हम नाज है जाने ना हमको ये जमाना चाहो तो हमको आजमाना यार बाज हम चाल साज हम इश्क बात दिल वाले कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले छूते दिल के तार से इंडिया वाले हर जीत जीत ले हार से इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले तो सीधे बड़े कभी चाहे तो हाथों से लेते लकीरें चुरा हमको परवाह नहीं जो भी कहता है कहते थे जब ये भला या बुरा जैसी भी मर्जी हो हमारी करते हैं ऐसी होशियारी और दिल से यार जो निकाल तो जान साथ कर डाले कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले छूते दिल के हार से इंडिया वाले छीनते हार से इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ाते हम इंडिया वाले उंगली पे सबको नचाते हम इंडिया वाले दुनिया से हमको क्या लेना यारों के दिल में हो ठिकाना एक बार होता है प्यार ये लाख बार कह डाले कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले छूते दिल के तार से इंडिया वाले हर जीत जीत ले हार से इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे उंगली पे सबको म्हणून हे नृत्य आपण घेणं गरजेचं होतं. पुढील नृत्य आहे आणि या नृत्यानं समारोप होणार आहे कार्यक्रमाचा. आता जे नृत्य सादर झालेलं आहे सादर होणार आहे. दुश्मन के छक्के छुड़ाने वाले हम इंडिया वाले या गाण्यासाठी स्कूल बस ड्रायव्हर युनियन विश्वनाथ विद्यालय तळणी सलीम पठाण ज्ञानेश्वर खंदारे योगेश वाघ पवन गायकवाड प्रल्हाद देवगते लखन खंदारे आणि शाहरुख पठाण आणि गोंडे मामा यांच्यातर्फे 501 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेले. धन्यवाद.
काठी चोटला तयार करून आणायचे आहेत. सरकरे सरांकडे आल्यानंतर नोंदणी करायची, आपला स्टॉल क्रमांक घ्यायचा आहे आणि नंतरच त्या ठिकाणी स्टॉलवर जायचे. जे आज उपस्थित पालक होते त्यांना सुद्धा विनंती आहे की उद्याचा एक आनंद मेळाव्याचा असाच एक उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. सर्वांची उपस्थिती त्या ठिकाणी आवश्यक आहे आनंद मेळाव्यासाठी. आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आयोजित केलेलं वार्षिक स्नेह संमेलन सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रो, एखादा कार्यक्रम बसवायचा म्हटल्यानंतर त्या कार्यक्रमाच्या मध्ये सहभागी विद्यार्थी, त्याच्यासाठी लागणारं गाणं, त्यासाठी लागणारं साहित्य आणि त्याची असणारी तयारी, या सगळ्याच गोष्टींना खूप अशी मेहनत या ठिकाणी लागत असते. आणि ती मेहनत घेण्याचं काम आमच्या शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री ए.के. पांजळ सर, श्री देशमुख सर, मापारी सर, सरकडे सर आणि आमचे सर्वच शिक्षकेतर कर्मचारी यासाठी गेल्या महिन्याभरापासून त्या ठिकाणी तयारीला होते. आणि शेवटी केलेल्या मेहनतीचं फळ आज या विद्यार्थ्यांनी या रंगमंचावर करून दाखवलं. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले दत्ताराव मामा सरकटे, ज्यांचं मी संस्थेच्या वतीनं, शाळेच्या वतीनं खूप खूप त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ज्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवली, विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. ही कौतुकाची थाप नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल. एखाद्या चिमुकल्या रोपट्याला मिळालेलं हे पाणी असते जेणेकरून ते रोपटं त्या ठिकाणी फुलत जाते. आणि म्हणून या आपण दिलेल्या आशीर्वाद रूपी कौतुकाला या सगळ्या विद्यार्थ्यांनी स्वीकारलेला आहे. म्हणून दत्ताराव मामा सरकडे यांचा पुन्हा एकदा मी मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच दुसरे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आपल्याला लाभलेले होते श्री आसारामजी देशमुख काका, हे सुद्धा या ठिकाणी त्यांचा सुद्धा मनपूर्वक त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच तळणी परिसरातील पत्रकार कैलास भाऊ पवार यांचा सुद्धा संस्थेच्या वतीनं, शाळेच्या वतीनं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यासाठी आमचे प्रेरणास्थान मान्य श्री रमेशजी तांबे साहेब, शिक्षणाधिकारी, माजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद वाशिम, ज्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी हे विद्यालय नावारूपाला आलं, त्यांचं सुद्धा मी स्वतः वैयक्तिक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण कोणाच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही कार्य शक्य नसते. ज्यांचे आशीर्वाद आमचे नेहमी पाठीशी राहतात, आमच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य दामोदर पांडूजी तांगडे यांचे सुद्धा आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी लाभत असतात. आमच्या संस्थेच्या सचिव श्रीमती मायाताई तांगडे, संस्थेचे सर्व सभासद, या सर्वांचं या ठिकाणी मी व्यक्तिशः मुख्याध्यापक म्हणून सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे त्या ठिकाणी पार पाडला या आमच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन करतो. उद्याच्या आनंद मेळाव्यासाठी दोन महत्त्वाच्या सूचना आहेत. पहिली एक सूचना आहे की आपण जे पदार्थ त्या ठिकाणी तयार करून आणणार आहात ते व्यवस्थित असले पाहिजे. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर आपलं नाव, आपलं पदार्थाचं नाव, आपला स्टॉल नंबर त्या ठिकाणी सरकडे सरांकडे नोंदवून द्यायचा आहे. सकाळी शाळेच्या वेळेमध्ये या ठिकाणी आपला कार्यक्रम असेल. थोडसा कार्यक्रमामध्ये आपण बदल करूया. उद्याच्या सकाळी 8:30 वाजता आपण त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू करूया. 8:30 ते 12पर्यंत, 12:30पर्यंत या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित करूया आनंद मेळाव्याचा. त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आपण सुट्टी देणार आहोत. व्यवस्थितपणे सगळ्यांनी त्या ठिकाणी सहभाग घ्यायचा आहे. चांगले चांगले पदार्थ या ठिकाणी तयार करून आणायचे. उपस्थित सर्व पालकांना या ठिकाणी मी पुन्हा एकदा विनंती करेल की उद्याच्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपली उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण तुमच्या
आशीर्वादाशिवाय तुमच्या उपस्थितीशिवाय या ठिकाणी या कार्यक्रमाला शोभा नसते. आम्ही या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो. तुम्ही फक्त आशीर्वाद रूपी आमच्या पाठीशी उभे राहा. नक्कीच या विद्यार्थ्यांना यशाच्या उत्तुंगापर्यंत नेण्याची या ठिकाणी आमच्या मनात जिद्द निर्माण होईल. आणि म्हणून तुमच्या सर्वांचं, उपस्थित सर्व पालक वर्गांचं, महिलांचं मी संस्थेच्या वतीनं, शाळेच्या वतीनं खूप खूप त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी सकाळी झालेले आहेत. या विद्यार्थ्याचा सुद्धा सर्वात प्रथम मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला ठरलेली आहे. जाताना हळू जायचं आहे, एकदम हळू जा. फक्त मुलं उभे राहतील आणि हळू या ठिकाणी ग्राउंडच्या बाहेर जातील. मुली कोणी उभे राहणार नाही, फक्त मुलं. पाणी वगैरे प्यायचं तर पिऊन घ्या. सायकल असेल तर आरामानं चालवा, गाडी असेल तर आरामानं चालवा. कोणाच्या गाडीवर बसला असाल तरी सुद्धा त्याला आरामानं चालवण्याची त्याला सूचना करा. हा, सर्वजण समोर बघायचं इकडं. एक मिनिट समोर सर, समोर देशमुख सर.